क्वेश्चन आहे फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन आन्सर. म्हणजे हे जे अंडरलाईन केलेलं उत्तर आपल्याला येण्यासाठी कशा प्रकारचा प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे बरोबर हे उत्तर येईल. खरं तर हा ट्रिकी क्वेश्चन आहे पण तितकाच सोपा सुद्धा आहे. आता WH क्वेश्चन म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या की वाय, व्हॉट, व्हेन, हाऊ, होम हे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात जे WH ने सुरू होतात त्यांना काय म्हणतात WH क्वेश्चन्स. आता वेअर सुद्धा याच्यामध्ये येतो हो की नाही. ते हे सगळे WH क्वेश्चन आहे. हाऊ याला अपवाद आहे, इथे WH नाही पण तरी हा WH क्वेश्चन मध्येच येतो. आता इथे नेमकं आपल्याला प्रश्न काय आहे, आय मेड टी इन द मॉर्निंग. आता मी चहा तयार केला सकाळी. आता इन द मॉर्निंग सकाळी केला हे उत्तर येण्यासाठी वाय म्हणजे का केला, व्हॉट म्हणजे का, वेन म्हणजे केव्हा केला. आता ही वेळ आहे आणि वेळ दर्शवण्यासाठी आपण काय म्हणतो, कधी केला तू, केव्हा केला तू चहा, सकाळी केला का. मग याचा अर्थ काय येणार आहे, आपलं अप्रोप्रिएट आन्सर येण्यासाठी आपल्याला काय वापरायचंय, वेन. पण आता नुसतं वेन वापरून चालणार आहे का, तर इथे आपल्याला वेन नंतर काय येणार आहे, हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं आहे. इथे मेड म्हटलेलं आहे म्हणजे भूतकाळी रूप वापरलं. आता हेल्पिंग वर्ब आपण काय वापरणार, वेन डिड. क्वेश्चन तयार करताना क्वेश्चन वर्ड वापरल्यावर आपल्याला लगेच इथे हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं आहे, वेन डिड. आता आय येणार नाहीये कारण आपण स्वतःबद्दल बोलतो. आपण दुसऱ्याला प्रश्न विचारताना काय म्हणतो, कधी केला होता तू. तू म्हणताना आपण काय वापरणार, यू. वेन डिड यू काय मेक टी. ओके. आणि इथे क्वेश्चन मार्क देणं अत्यंत आवश्यक आहे. सो आलं की नाही आपलं, वेन डिड यू मेक टी, तू कधी चहा केला होता. उत्तर येणार आय मेड टी इन द मॉर्निंग. हो ना. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला होता सपना टीचर हिनं तळेगाव दाभाडे इथून.